मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना याऐवजी अजितदादांची लाडकी बहीण योजना अशी जाहिरात वादाच्या गर्तेत सापडली आहे। त्यावरून आता महायुतीत खटके उडतायत। कॅबिनेटच्या बैठकीनंतर शंभूराज देसाईंनी मुख्यमंत्र्यांच्या या जाहिरातीकडे लक्ष वेधलंय। यानंतर मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडेंकडे याबाबत विचारणा केली आहे। त्यावर बीडच्या कार्यक्रमात शिंदे फडणवीसांच्या नावाचा उल्लेख होता अशी आठवण धनंजय मुंडे यांनी करून दिली आहे। अखेर लाडकी बहीणच्या अनुषंगाने एक एसओपी तयार करण्यात अशी मग भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेले की एक एसओपी तयार करण्यात यावी। यावर आता राष्ट्रवादीने जाहिरातीत मुख्यमंत्र्यांचा उल्लेख राहिला तर आक्षेप घेण्यासारखं काय अशी आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे। अनाथांचा नाथ एकनाथ या जाहिरातीवर राष्ट्रवादीच्या उमेश पाटील यांनी बोट दाखवलं। तर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये कोण कोण काय काय म्हणाले आपण पाहूया। शंभूराज देसाई म्हणाले, राष्ट्रवादीकडून लाडकी बहीण योजनेची प्रसिद्धी करताना मुख्यमंत्री हा शब्द वापरला जात नाहीये, याकडे त्यांनी लक्ष वेधलेलं आहे। तर शंभूराज देसाईंच्या आक्षेपावर धनंजय मुंडे यांच्याकडे मग एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यांनी विचारणा केली। यावर धनंजय मुंडे म्हणाले, बीडच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या नावांचा उल्लेख, फोटो, योजनेचं नाव हे वापरलंय असं त्यांनी सांगितलेलं आहे। तर योजनेच्या अनुषंगाने लवकरच एसओपी आणण्याची भूमिका मग उपमुख्यमंत्री फडणवीसांनी मांडली। दरम्यान तानाजी सावंत मंत्री यांच्यावर बैठकीत चर्चा का नाही असा सवाल आता उमेश पाटलांनी केला। तर अनाथांचा नाथ एकनाथ या जाहिरातीवर आम्ही आक्षेप घेतला का असंही उमेश पाटील म्हणतात। जर मुख्यमंत्र्यांचं त्या ठिकाणी नाव न घेता थोडक्यामध्ये किंवा शॉर्टकट म्हणून लाडकी बहीण योजना अशा पद्धतीचा काही उल्लेख झाला असेल किंवा दादांची बहीण योजना असा काही उल्लेख झाला असेल तर त्याच्यामध्ये एवढा आक्षेप घेण्याचं काही एक कारण नाही। ज्या दिवशी अर्थसंकल्प सादर झाला त्या दिवशी त्याच्या दुसऱ्याच दिवशी अनाथांचा नाथ एकनाथ म्हणून सबंध राज्यभरामध्ये बॅनर, होर्डिंग, पोस्टर झळकले होते। याचा अर्थ त्यामध्ये त्या संदर्भातली तयारी अगोदरच करण्यात आलेली होती। त्यावेळेला आम्ही कोणी म्हणालो का असं की याचं श्रेय जे आहे ते मुख्यमंत्र्यांनी एकट्यानेच का घ्यावं म्हणून? जर मंत्रिमंडळामध्ये आपण महायुती सरकारमध्ये एकत्र म्हणून काम करतो तर आमच्या नेत्यांचा, आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचा अशा पद्धतीनं अपमान करणाऱ्या तानाजी सावंत यांची हकालपट्टी अद्यापपर्यंत तुम्ही का नाही केली? हा आमच्या कार्यकर्त्यांचा तुम्हाला प्रश्न आहे। या संदर्भामध्ये आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पहिल्यांदा तुम्ही तो विषय घ्यायला पाहिजे होता। त्या तानाजी सावंत जे काही बोलले त्याला समर्थन आहे का आपलं? तसं असेल तर तसंही स्पष्ट करून सांगा। यापूर्वीच आम्ही स्पष्टपणे सांगितलेलं आहे, आम्ही काही सत्तेला हपापलेलो नाही आहोत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।